Hello everyone, myself Afia Savan from first year BMS. I'm going to explain you the point leadership style. First, we'll go with the intro. What is leadership style? Leadership style refers to the leader's behavior. Every leader have their own style of managing their employees in the organization. Every leader has to adapt different styles as per the situations or as per the preferences. So first here we will see the first style, that is autocratic or task management leadership. ओके सो इंट्रो लक्षात आला. लीडरशिप स्टाईल म्हणजे काय? लीडरशिप स्टाईल इट इज द बिहेवियर पॅटर्न अडॉप्टेड बाय द लीडर. इंट्रो लक्षात ठेवा. लीडरशिप स्टाईल मीन्स इट इज द बिहेवियर पॅटर्न अडॉप्टेड बाय द लीडर टू इन्फ्लुएन्स द बिहेवियर ऑफ हिज सबऑर्डिनेट. त्याच्या बिहेवियरमुळे सबऑर्डिनेट वरती कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स तो करू शकतोय. दिस इज कॉल्ड द स्टाईल ऑफ लीडरशिप. लीडर म्हणजे कोण असणार आहे? लीडर एक असा एम्प्लॉईज आहे किंवा असा सबऑर्डिनेट आहे की त्याचे फॉलोवर आहे. फॉलोवर इन्स्टावरचे नव्हे, फॉलोअर्स त्याच्या ऑर्गनायझेशन मधले त्याचं जे ऐकतात त्याला सपोर्ट करतात आणि कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ते अचीव करतात. ओके, असा लीडर असणार आहे. जसा बिहेवियर पॅटर्न वरून आपण काय करणार आहोत तर लीडरशिपच्या स्टाईल लर्न करणार आहोत. लेट स्टार्ट वन बाय वन. कीवर्ड जे आहेत ते लिहून घ्या. हा पहिला इंट्रो मधला कीवर्ड लक्षात आला. सो First is autocratic or task management leadership. Autocratic leader means one who centralizes authority in himself, whereas giving to the subordinates. That means he takes overall the control in his hand instead of giving to the subordinates. He gives the commands to the subordinates that how to do and when to do and where to do. And if the subordinate fails to accomplish his demands, he also punishes or gives or also accomplish the fine over them. That is in the form of pension, or sorry, in the form of suspensions, transfers, or demotions. ओके, सो फर्स्ट पॉइंट लक्षात आला का बघा. ॲटोक्रॅटिक और टास्क मॅनेजमेंट लीडरशिप. तर आता याला आपण काय म्हणतो? इथे आपल्याला बेसिकली काय सांगायचं असतं ह्या स्टाईल ऑफ लिडरशिप मध्ये. जो ॲटोक्रॅटिक लीडर आहे, सो ॲटोक्रॅटिक लीडरशिप इट इज द सेंट्रलाइज. कीवर्ड काय आहे त्याचं? सेंट्रलाइज. जो ऑल थिंग डिसाइडेड बाय लीडर. कीवर्ड लक्षात ठेवा. ऑल थिंग डिसाइडेड बाय लीडर. लीडर त्याच्या फॉलोअर्सला विचारत नाहीये की तुमचं ओपिनियन काय आहे, तुम्हाला हे राईट वाटतंय का, काही रॉंग वाटतंय का. डझंट मॅटर. दॅट मीन्स ऑल थिंग डिसाइडेड बाय लीडर. ओके, तो फक्त काय करतोय? समोरच्याला ऑर्डर देतोय की तुझं हे काम आहे तू ते केलं पाहिजेस आणि जर तू नाही केलंस तर काय करू आम्ही? तुला पनिशमेंट देऊ. तर तो कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतोय? पनिशमेंट. ओके, जर एक त्याच्या फॉलोअर्सनी काम कम्प्लीट नाही केलं तर तू त्याला पनिशमेंट देतोय. काहींना सस्पेंड करतोय, काहींची ट्रान्सफर करतोय. ओके, काहींचं डिमोशन करतोय. सो इन सिम्पल ॲज दॅट ॲटोक्रॅटिक लीडर्स इज व्हेरी स्ट्रिक्ट. तो कसा आहे? खूप स्ट्रिक्ट आहे त्याच्या कामाबद्दल आणि सगळ्या गोष्टी ठरवण्याचं काम कोण करतंय तर लीडर करतोय. डझंट मॅटर फॉलोअरना काय वाटतं. क्लिअर? ॲटोक्रॅटिक, ऑल थिंग डिसाइडेड बाय लीडर. सो इट इज कॉल्ड centralized concept. Centralized concept. Clear? Okay. Next. Next is participative or democratic leadership. Such leaders are very participative and they feel that every subordinate of their company should be participated in each and every activity of the company. So in this participative leadership, it takes importance towards the two-way communication. In two-way communication, it is considered as superior subordinate communication. Not only one way, that is only superior can't give the orders or commands. There is a two-way communication that he gives the importance to subordinates too. Here, the final decision only taken as per the agreement taken by all of the subordinates. By the agreement of all the subordinates, the decision is passed. कॉन्सेप्ट लक्षात आली. आता आधी बघितले आपण ॲटोक्रॅटिक, दॅट मीन्स ऑल थिंग डिसाइडेड बाय लीडर. आता आपण काय बघतोय? पार्टिसिपेटिव्ह. आता हे वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल. इन डिसिजन मेकिंग प्रोसेस ऑल एम्प्लॉईज आर पार्टिसिपेटेड. दॅट मीन्स लीडर शुड प्रेफरन्स ऑन हिज सबऑर्डिनेट. तो त्याच्या सबऑर्डिनेटना काय करतोय तर इम्पॉर्टन्स देतोय. बाबा तुमचं ओपिनियन काय आहे, तुम्हाला ह्या गोष्टी राईट्स वाटतायत का, रॉंग आहेत का. जर काही असेल
तर तुम्ही मला सांगा, आपण सगळ्या गोष्टी एकत्र बसून सॉर्ट आउट करू आणि मग जे काही आपलं काम आहे ते करू. हा एक त्याचा पॉझिटिव्ह अप्रोच टुवर्ड्स एम्प्लॉईज, टुवर्ड्स त्याचे फॉलोअर्स त्यांच्यासाठी असणार आहे. सो सच अ टाइप्स ऑफ लीडर डज नॉट मेक वन साइड डिसिजन. तो कधीही वन साइड डिसिजन घेत नाही. दॅट मीन्स ही ऑलवेज टू वे कम्युनिकेशन. So participative leadership style always focus on two-way communication. A democratic leader is one consult, invite and give opportunity to his subordinate. तो काय करतोय, त्याच्या सबऑर्डिनेट ना इम्पॉर्टन्स देतोय and then take a final decision. कॉन्सेप्ट लक्षात आली. पार्टिसिपेटिव्ह मध्ये काय आहे, इन पार्टिसिपेटिव्ह लीडरशिप स्टाईल ऑल थिंग डिसाइडेड बाय लीडर एज वेल एज एम्प्लॉईज और सबऑर्डिनेट. सगळे मिळून सगळ्या गोष्टी डिसाइड करतात. बरोबर. ऑटोक्रॅटिकच्या अपोजिट कोणती लीडरशिप स्टाईल आहे असं विचारलं गेलं तर लक्षात ठेवा डेमोक्रॅटिक, आणि याला पार्टिसिपेटिव्ह असं म्हटलेलं आहे. क्लिअर. नेक्स्ट. So next, third one is laissez-faire or free rein leadership. In the heading only, we can understand the free means there is a freedom of everything in the organization. Here, leader is not restrictive or not giving any type of commands or not giving or not imposing anything towards the subordinate. He is very free towards the subordinates, and subordinates are free for everything doing in the organization. They are given equal importance to their decisions, their ideas. Everything here does not, and here, sorry, a free leader does not lead but leaves the entire to itself. He does not lay down guidelines with which his followers have to work. He neither influences the subordinates. क्लिअर झालं का बघा. लायझिस फेअर ऑफ फ्री लीडरशिप थेरी कशाला म्हटलेली आहे. इट्स लाईक अ ट्रीट ऍज अ डेमोक्रॅटिक लीडरशिप स्टाईल. डेमोक्रॅटिक मध्ये सुद्धा आपण काय बघितलेलं आहे, हिअर वी कन्सिडर और फोकस ऑन एम्प्लॉईज ओपिनियन. ओके, तिथे सुद्धा आपण एम्प्लॉईच्या ओपिनियनला इम्पॉर्टन्स दिलंय. इथे सुद्धा आपण एम्प्लॉईजला काय वाटतंय किंवा त्याच्या फॉलोअर्सला काय वाटतंय ह्या गोष्टींना काय करतोय, आपण इम्पॉर्टन्स देतोय. सो लायझी फेअर थेरी consider the employee's opinion for decision making. So simple as that. तो त्यांना काय करतो, फ्रीडम देतो की तुम्हाला ज्याच्या पद्धतीने काम वाटतंय त्या पद्धतीने तुम्ही काम करा. डिलिगेट केलेलं आहे, तुला हे काम डिलिगेट केलेलं आहे, तेवढंच तू काम कर, त्याच्याबद्दलचे डिसिजन तू घेऊ शकतोस, ते काम तू कसं करणार आहे. दॅट मीन्स फ्रीडम फॉर कम्प्लिटिंग देअर टास्क. लायझी फेअर मध्ये आपण काय सांगतोय, फ्रीडम फॉर कम्प्लिटिंग देअर टास्क. आणि हा फ्रीडम आपण कोणाला दिलेला आहे, फॉलोअर्स. ओके, एम्प्लॉईजना आपण फ्रीडम दिलेला आहे. क्लिअर. सो इथे फ्रीडम हा वर्ड महत्वाचा असणार आहे. फ्रीडम. ओके, फ्री ऑर फ्रीडम, कंप्लीट फ्रीडम. कंप्लीट फ्रीडम टू द सबऑर्डिनेट टू ऍक्ट. कीवर्ड लक्षात आला, कंप्लीट फ्रीडम टू सबऑर्डिनेट. नेक्स्ट. Next is paternalistic leadership. Under this leadership, the leader assumes that his behavior is just like a father. He treats his subordinates as a fatherly behavior, so same as the head of our family treats his children. In the same way, your leader treats his subordinate with very kindness and very supportiveness. In this type of leadership, employees work harder out of gratitude. Here, employees get very encouraged and feel very motivated because they get a very emotional support in the working fields. ओके, लक्षात आलं का. आता इथे आपण काय सांगतोय, पॅटर्न और पॅटर्नलिस्टिक लीडरशिप स्टाईल. दॅट मीन्स लीडर ट्रीट ऍज अ फॉलोवर लाईक अ काय म्हणतो आपण त्याला, पॅटर्न पॅरेंट सारखं काय केलं जातं, ट्रीट केलं जातं. म्हणजेच काय, तो त्याच्या फॉलोअर्सना ट्रीट करताना आपण एक त्यांचे पॅरेंट आहोत. ओके, पॅरेंट म्हणून तो एक काइंडनेस, जस्टिस आणि थोडस फेअरली सगळ्यांना काय करतो, ट्रीट करतो. ओके, लाईक अ फादर फिगर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, लाईक अ फादर टाइप्स. क्लिअर. ही टेक केअर द फॅमिली मेंबर सारखं तो त्या सगळ्यांना काय करतो, ट्रीट करतो. नेक्स्ट. Next is bureaucratic leadership style. Bureaucratic leadership works
as per the books and generally found in the government organization. These leaders are very restrictive and they work as per the rules and regulations which are stated by the government. And such leaders, in this leadership, the decisions are very delayed and it increase paperwork, red tapeisms, and so on. ओके, लक्षात आलं का बघा. ब्युरोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल, मोस्ट ऑफ द टाइम दिस स्टाईल इज प्रेफर इन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. कोणती स्टाईल ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये जास्त म्हणजे अप्लाय केली जाते. सो ब्युरोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल मोस्टली ऍप्लिकेबल इन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन बिकॉज हियर वी फॉलो स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन फॉर कम्प्लिटिंग डे टू डे ऍक्टिव्हिटी. ओके, एम्प्लॉईजला त्यांची डे टू डे ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करण्यासाठी ते प्रॉपर स्ट्रिक्टली रूल्स रेग्युलेशन काय करत असतात, फॉलो करत असतात. म्हणजे लीडर स्वतःहून कोणता रूल तयार करत नाहीये. जो ऑर्गनायझेशनचा रूल्स आहेत त्या रूल्सच्या अंडरच त्यांना काय करावं लागतं, काम करावं लागतं. दिस इज कॉल्ड ब्युरोक्रॅटिक लिडरशिप स्टाईल. सो स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो फॉर कम्प्लिटिंग डे टू डे टास्क. क्लिअर? ओके. Next, situational leadership style. In this, most widely practiced leadership style in the modern era. Because in this case of situational approach, leader changes himself as per the situation. As per the situation occurs in front of him, he has to mold himself as per the situation. And every leader should change, adjust as per the situations or circumstances occurs in front of him. Okay, situational leadership style. So this is very popular style of leadership in modern era. Okay, सगळ्यात जास्त पॉप्युलर स्टाईल कोणती असेल तर सिच्युएशनल लिडरशिप स्टाईल इज अ व्हेरी पॉप्युलर लिडरशिप स्टाईल इन मॉडर्न एरा बिकॉज लीडर चेंज हिज लिडरशिप स्टाईल ऍज पर द सिच्युएशन. ओके, जशी सिच्युएशन असेल तसं आपलं बिहेवियर चेंज करायचं. अशा पद्धतीने लीडर काय करत असतो तर काम करत असतो. कधी कधी तो खूप स्ट्रिक्ट होतो, कधी कधी तो पार्टिसिपेटिव्ह लिडरशिप स्टाईल यूज करतो, कधी कधी तो पॅटर्नलिस्टिक लिडरशिप स्टाईल यूज करतो, कधी कधी तो लायझी फेअर लिडरशिप स्टाईल यूज करतो. दॅट मीन्स ऍज पर द सिच्युएशन लीडर्स चेंज देअर बिहेवियर और स्टाईल. दिस इज कॉल्ड द सिच्युएशनल लिडरशिप स्टाईल. क्लिअर? ओके. अँड Last is charismatic leadership. A charismatic leader is one who motivates his employees, encourages his employees. This nature is known as a charismatic. And in charismatic leadership, a leader can appear identical to transformational leadership style. Continue. In that, the leader inserts massive amounts of eagerness into his or her team and is very enthusiastic in driving others forward. ओके, आता इथे पण आपण बघितलं तर ट्रान्सफॉर्मेशनल लिडरशिप स्टाईल याला शॉर्ट मध्ये म्हटलं जातं. प्रिस्मॅटिक लिडरशिप स्टाईल कॅन अपियर आयडेंटिकल टू द ट्रान्सफॉर्मेशनल लिडरशिप स्टाईल इन दॅट लीडर इन्सर्ट मॅसिव्ह अमाउंट ऑफ द इगरनेस into his her team and very enthusiastic is driving other forward. म्हणजे यामध्ये तो काय असणार आहे, थोडासा enthusiastic असू शकेल. Is it clear question?